दिसतोय परक्याचा फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं विजय आणि नानांना आशाचा फोन येतो आणि ती सांगते की आता गोविंदच्या विरुद्ध सगळे पुरावे मिळालेले आहेत. बलराज घरी परत येतो आणि सुहासिनी सांगते की विजयला मारण्याचा प्रयत्न करणारा आणि हे घर उद्ध्वस्त करण्याचं कारस्थान रचणारा गोविंदच आहे. गोविंद आपले रंग दाखवतो की आता सगळी संपत्ती त्याची आहे. तेव्हा तिथे सक्सेनाही पोहोचतो. आशा, नाना, विजय, इन्स्पेक्टर जॅकी सगळेच येतात आणि सक्सेना गोविंदला सांगतो की प्रॉपर्टी ट्रान्सफर नाही झालीये आणि इन्स्पेक्टर जॅकी गोविंदला अटक करून घेऊन जातात. आता पुढे. पप्पा, जर मी मुन्नाच्या गोळीने मारला गेलो असतो तर तुम्ही याच गैरसमजात राहिला असतात की मला मारण्याचा प्रयत्न आशानेच केला होता आणि त्याचा आरोपही आशावरच आला असता. गोविंद आम्हाला जे काही सांगायचा आम्ही तर फक्त तेच सत्य समजायचो. तो त्याची प्रत्येक गोष्ट कशी खरी सिद्ध करायचा मला तर बघ अजूनही समजलं नाहीये. माझी परमेश्वराने ही अवस्था कदाचित यासाठीच केली आहे की मला नाईलाजाने आशाच्या घरात राहावं लागेल आणि सत्य काय आहे ते आणखीन जवळून पाहू शकेन, समजू शकेन. जिला आपण या सगळ्याला जबाबदार समजत होतो तिनेच तुझं रक्षण केलं, तुझा जीव वाचवला. खरंच बाळा, आपण आशाचे उपकार नाहीच फेडू शकणार. उपकार फक्त एवढेच नाहीत सुहासिनी. आज जर आशा नसती तर आपली सगळी संपत्ती आपल्या हातून निसटून गेली असती आणि आपल्या समोर दारोदार भटकत राहण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नसता. आठवतं ना तुला की याच घरामधून आशाला आपण धक्के मारून बाहेर काढलं होतं. तू माझ्या थोबाडीत मारली होतीस ना, आता तुला दाखवते. मला सोडा मला. आणि आज त्याच आशाने हे घर वाचवलंय. पप्पा, आशा, ही घ्या तुमची ती फाईल जिच्यावर गोविंदने फसवून तुमच्या सह्या घेतल्या होत्या. बघून घ्या तुम्ही. आशा, बाळा आम्हाला माफ कर. आज खरोखर तू हे सिद्ध केलंयस की तू कायम सत्याच्या आणि चांगुलपणाच्या मार्गाने चालत राहिलीस. आम्ही सगळेच चुकीचे होतो. नाही पप्पा, तुम्ही असं का म्हणताय? बेटा, कारण आज आम्हाला आमच्या चुकांची आणि आमच्या गुन्ह्यांची जाणीव झाली. हो आशा, आम्ही तुझ्यावर किती जुलूम केले, पण या सगळ्याचा बदला तू चांगुलपणाने दिलास. आम्हाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलंस. जाऊ दे ना मम्मी, मी फक्त तेच केलं जे माझ्या मनाने सांगितलं.
शिवाय आनंद तर या गोष्टीचा आहे की माझ्यावर जे काही आरोप केले गेले होते ते दूर झालेत. तू जे उपकार केलेस बेटा त्याची परतफेड तर आम्ही करूच शकत नाही. मला तर आता हेही समजत नाहीये की तुझे आभार कसे मानू. पप्पा, मी फक्त ही फाईल द्यायला आले होते आणि हे सांगायला आले होते की इन्स्पेक्टर जॅकीने अजून विजयला अटक नाही केलंय. कारण पप्पा, हे सत्य आता आपल्या सगळ्यांसमोर आलंय, पण न्यायालयाने अजून निर्दोष मुक्त नाही केलंय विजयला. तुझं बरोबर आहे बेटा. माझं म्हणणं आहे की विजयने स्वतः जाऊन पोलिसांसमोर सरेंडर करावं. उद्या गोविंदची सुनावणी आहे आणि विजयचीही सुनावणी आहे. उद्या सत्य न्यायालयाच्या समोर सुद्धा येईलच. तू खरं बोलतेस आशा. मी पण हाच विचार करत होतो की आता मला सरेंडर करायला पाहिजे. सत्य आम्हाला समजलंच आहे आशा, आणि इन्स्पेक्टर जॅकीलाही सगळंच माहिती आहे. पण मग तू न्यायालयासमोर संपूर्ण सत्य आणू शकशील? हो बेटा, आम्ही आता याविषयीच बोलत होतो की इन्स्पेक्टर जॅकीने गोविंदला अटक तर केली आहे आणि आम्हाला हेही समजलं आहे की गोविंद किती कारस्थानी आहे. तो स्वतःला कायद्यापासून वाचवण्यासाठी कोणतीही चाल खेळू शकतो. पप्पा, गोविंदला जितक्या चाली खेळायच्या होत्या झाल्यात खेळून. आता कायद्याला अंधारात ठेवण्याचा कोणताही मार्ग नाही आहे. मुन्नाने मरता मरता पल्लवीला सगळं सत्य सांगितलं. पल्लवीने सगळं रेकॉर्ड सुद्धा केलं होतं. आता हे सत्य पप्पा न्यायालयही नाकारू शकत नाही. आणि हा गोविंद हा काही छोटा मोठा गुन्हेगार नाहीये. 3 खुनांचे चार्जेस आहेत त्याच्यावर. कायद्यापासून त्याची सुटका तर इम्पॉसिबल आहे. काळजी तर मला रिदिमा दिदीची आहे. माहिती नाही त्यांचं काय होणार आहे. रिद्धिमा तर जणू काही दगडच झालीये. मी तिला किती समजावलं, किती प्रयत्न केला सावरण्याचा, पण गोविंद विषयीच्या सत्याचा सगळ्यात जास्त धक्का तिलाच बसलाय. जे काही झालंय त्या सगळ्याला जबाबदार ती स्वतःला समजते. पण ते आहेत कुठे? आता थोड्या वेळापूर्वी ते इथेच होती. कुणास ठाऊक कुठे गेली एवढ्यात. हे बघ रिद्धिमा, हे बघ, तू माझी पत्नी आहेस आणि पती पत्नीचं नातं तर विश्वासावर आधारित असतं ना. तू इतक्या लवकर माझा विश्वास तोडलास. रिद्धिमा, मी सासरे बुवांना माझे पप्पा समजतो आणि सासूबाईंना माझी आई. बरं जाऊ दे. एक गोष्ट सांग, विजय तुझा भाऊ आहे आणि मी तुझा नवरा. जर आम्हा दोघांपैकी कोणा एकाला तुला निवडायचं असेल तर तू कोणाची निवड करशील? हे काय विचारताय तुम्ही? मला जाणीव आहे की तू माझ्यावर खूप प्रेम करतेस आणि तूच काय, मम्मी पप्पा सगळेच तर माझ्यावर प्रेम करतात. पण प्रश्न हा आहे की विजय जर जेलमधून सुटून आला तर मला जेलमध्ये जावं लागणार. म्हणून विचारतो. पप्पा आम्हाला म्हणाले होते की ते तुम्हाला वाचवण्यासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावतील. हो हो, मला माहिती आहे ते, मला माहिती आहे. तरी रिद्धिमा, मला तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे की जर विजयमध्ये आणि माझ्यामध्ये तुला कोणाला एकाची निवड करायची असेल तर कोणाला निवडशील? कदाचित या प्रश्नाचं उत्तर मला नाही माहित. मला फक्त इतकं माहिती आहे की मी तुमची पत्नी आहे आणि एका स्त्रीसाठी तिच्या सौभाग्यापेक्षा मोठं असं काही नसतं. मला वाटलं सुद्धा नव्हतं की माझा नवरा माझ्या घराचा आणि माझ्या भावाचा असा शत्रू बनेल. त्याच्यामुळे मला मान खाली घालावी लागेल. हे सगळं माझ्यामुळे झालं. मी कारण आहे या सगळ्याचं. मी जगताच कामा नये. मी मेले तरच बरं होईल.
रेखा ही भाग्याची. रिधिमा दीदी, रिधिमा, दरवाजा दरवाजा उघडा उघड. दीदी. दरवाजा उघडा दीदी. आतून काही आवाजही येत नाहीये. रिधिमा, दीदी, विजय, काहीतरी गडबड आहे. दरवाजा तोडावा लागेल. रिधिमा दीदी, मी म्हणतोय दरवाजा उघड ना. तुम्ही त्यांना एकटं का सोडलं? रिधिमा. विजय, दरवाजा तोड बरं पटकन. दीदी, दीदी, हे काय करतेस तू? सोड तू आधी हे. लाज नाही वाटत तुला रिधिमा? हेच बघण्यासाठी आम्ही तुला जन्म दिला होता. तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, कायम तुला आमच्या जवळ ठेवलं, हेच बघण्यासाठी की तू आमच्या समोर तुझा जीव द्यायचा प्रयत्न करतेस. मी काय करू ममा? मला काही समजत नाहीये, काहीच समजत नाहीये. दीदी, हा काय वेडेपणा करायला निघाला होतात तुम्ही? असा मूर्खपणा ते लोक करतात जे लोक आयुष्याचा खरा अर्थ समजूच शकत नाहीत. हे जे काही घडलंय त्यात तुमची काय चूक होती? तुम्ही तर एका पत्नीचं कर्तव्य पार पडलं आणि या गोष्टीचा तुम्हाला गर्व असायला हवा. गोविंदच्या गुन्ह्यांची शिक्षा तुम्ही स्वतःला का करून घेताय? फक्त यासाठी की तुम्ही त्यांची पत्नी आहात. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही असा जीव दिल्यामुळे तुमच्या घरच्यांची सगळी दुःख अडचणी संपून जातील? नाही दीदी, हे दुःख तर आणखी वाढेल. मला नाही माहित तुम्ही गोविंदवर किती प्रेम करता, पण इतकं नक्कीच माहितीये मला की तुमच्या घरचे लोक, तुमचे मम्मी पप्पा तुमच्यावर खूप प्रेम करतात. हे पाऊल उचलण्यापूर्वी तुम्ही एकदाही विचार केला नाही की मम्मी पप्पांवर काय परिस्थिती ओढावेल? तुम्ही असं केल्यामुळे ते किती खचून जातील. गोविंदने जे काही केलं त्याने भावा बहिणीचं नातं तर संपत नाही ना. तुला माहितीये, हे नातं कधीही तुटत नाही. जोवर आपण जिवंत आहोत हे नातं तसंच टिकून राहील. तू असा विचार तरी कसा केलास का? दीदी, तुम्हाला माहितीये, जीवनात असं काहीही नसतं जे सावरताच येत नाही. तुम्ही स्वतःला दुःखी समजता ना? मग जा त्या लोकांकडे बघा ज्यांचं आयुष्य एक ओझं झालेलं आहे, पण तरी सुद्धा ते जगतात, कारण हाच जीवनाचा नियम आहे. तू खरं बोलतेस आशा. खरं तर आपण स्वतःच आपलं दुःख खूप मोठं करून ठेवतो. जर आपण असा विचार केला की आपल्यासोबत जे काही घडलं तो नशिबाचा भाग नाही, तो आपल्या जीवनाचा एक हिस्सा आहे, तर कदाचित सगळी दुःख छोटी वाटायला लागतील. नानूंनी माझं नाव आशा ठेवलं, कदाचित म्हणूनच मी कधी आशा नाही सोडली. आशा आणि विश्वासाची साथ कधी नाही सोडली. हेच तर जीवन आहे. दुःखाची सावली नक्कीच पडते, पण मग निघूनही जाते. दीदी, जीवनाचे ऋतूही बदलत असतात. कधी आपल्यासाठी तर कधी आपल्या माणसांसाठी जगावं लागतं. आपल्यासाठी नका जगू, पण तुम्हाला तुमच्या आपल्या माणसांसाठी जगावं लागेल. मला माफ कर आशा, माफ कर.
मी तुझ्यावर खूप जुलूम केले. नाही नाही दीदी, मी म्हटलं ना तुम्हाला, कधी कधी परिस्थितीच कारणीभूत असते. आणि जे काही होऊन गेलं त्यासाठी मी कोणालाही दोषी नाही समजत. या सगळ्यासाठी तर परिस्थितीच दोषी होती. परिस्थितीचा दोष असला तरी मी तरी कुठे ती परिस्थिती समजून घ्यायचा प्रयत्न केला. तू किती समजावून सांगण्याचा प्रयत्न केलास, पण मी वेडी होते म्हणून गोविंदचं खरं रूप नाही ओळखू शकले, पारखू नाही शकले. तेच तर मी म्हणते तुम्हाला की तुम्ही एक पत्नी असण्याचं कर्तव्य पार पाडताय. पती पत्नीचं नातं असंच तर असलं पाहिजे, विश्वासाने बांधलेलं. वाईट तर फक्त या गोष्टीचं वाटतं की गोविंद तुमच्या विश्वासाला पात्र नाही ठरू शकला. दीदी, याच्यात तुमचा काहीही दोष नाहीये. प्लीज ही गोष्ट तुमच्या मनातून काढून टाका. दीदी, वचन द्या मला की असा प्रयत्न पुन्हा कधीही नाही करणार. द्या मला वचन. वचन द्या मला. वचन देते मी. आणि या वेदनेतून, या दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल तुम्ही. आहे भाग्याची. मावशी, पप्पा, पप्पा, लवकर या, बघा कोण आलंय. मावशी, कशी आहे? मी मस्त आहे, तू कशी आहेस? पप्पा, लवकर या, बघा कोण आलंय. अरे मीनाक्षी, अचानक? तुम्हा कोणाला तर मला काही सांगण्याची गरज नाही वाटत. पेपरमध्ये वाचलं की पल्लवीच्या बाबतीत एवढं सगळं घडलंय. आणि हो, ते अचानक. ऍक्च्युली कशी आहे पल्लवी आता? मीनाक्षी, पल्लवी आता ठीक आहे. तू चिंता नको करूस, घाबरण्यासारखं काही नाहीये. तू एकटीच आलीयस? नाही, बबलू आलाय. प्रवासात इतकी बडबड करत होता, मला तर वैताग आलाय त्याची बडबड ऐकून. किती प्रश्न विचारतो तो, प्रश्नावर प्रश्न. बबलू? बबलू, बबलू. अच्छा, हा आहे बबलू. हाच तर बबलू आहे. हा अगदी घरातल्यासारखा आहे. सगळी जबाबदारी ह्याच्यावर असते. बाईसाहेब, ही जबाबदारी खाली उतरव. उतरव. कृतिका बाळा, बबलूला मावशीच्या खोलीत घेऊन जा सामान ठेवायला. आणि मग चहा नाश्त्याचाही बघ पटकन. हो पप्पा. बबलू, चला इथे ह्या बाजूला. लय भारी. मीनाक्षी, ये. मला पल्लवीला बघावंसं वाटतंय. चला ना तिच्याकडे. मीनाक्षी, तू अजिबात घाबरू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव, पल्लवी अगदी बरी आहे. गायत्री आहे ना तिच्याजवळ हॉस्पिटलमध्ये. तू चिंता नको करूस. हे बघ, गायत्री आलीच. दीदी, तू कशी आहेस? मी बरी आहे, तू कशी आहेस? मी मजेत आहे. कळवायचं तरी होतंस येणार आहेस म्हणून. कळवायला वेळच नाही मिळाला. मी पल्लवीला इथे करिअर करण्यासाठी पाठवलं होतं. ही मुलगी करतीये का इथे? कोण होते ते लोक? पल्लवीचे इथे कोणते शत्रू निर्माण झालेत? दीदी, मी सावकाशीने तुला सगळं काही सांगेन. पल्लवीला ज्याने मारण्याचा प्रयत्न केला होता ना, त्याला तुरुंगात टाकलं गेलंय. काय? गोविंदला तुरुंगात टाकलाय? हो, खरं तर पल्लवीला गोविंद विषयीचं सगळं सत्य कळून चुकलं होतं आणि तिने त्याच्या विरुद्ध पुरावेही गोळा केले होते. म्हणूनच गोविंदने पल्लवीला मारण्याचा प्रयत्न केला आणि आता त्याचे सगळे गुन्हे समोर आलेत आणि आता त्याला अटकही झाली. ओह, मग कायद्याची लढाई पल्लवी अशा तऱ्हेने लढतीये? गायत्री, आता सोड ना या गोष्टी. गोविंदला पकडलंय ना आता, बस. तू फ्रेश होऊन ये, मग आपण पल्लवीला भेटायला जाऊया. आहे भाग्याची.
अरे आशिष, कुठे गेला होतास बेटा? आशा पण नाही आली अजून. नाना, मी इन्स्पेक्टर जॅकीना भेटायला गेलो होतो. आणि तेही या गोष्टीमुळे प्रचंड खुश आहेत की गोविंदचा जो खेळ होता तो आता संपलेला आहे. आणि याचं सगळं श्रेय ते आपल्या आशाला देत होते. ते म्हणत होते फक्त आशामुळे ते सगळे पुरावे आज त्यांच्याजवळ आहेत, ज्यांच्यामुळे कायद्यापासून आता गोविंदला कोणीही नाही वाचवू शकत. नाना, हो बेटा, वाईटाचा अंत एक ना एक दिवस तर होतोच. गोविंदचाही हा अति आत्मविश्वास होता की तो लोकांच्या आयुष्याशी आणि कायद्याशी कायम खेळू शकेल. पण तो हे विसरला होता की वाईटाचा अंत होतोच. हा, ये ये ये. आशा कुठे आता? नाना, आशा विजयला क्राईम ब्रँचला घेऊन आली होती, जिथे विजयने स्वतःहून सरेंडर केलंय. पण बेटा, त्याने सरेंडर केल्यानंतर त्याच्या सुटकेमध्ये कोणती अडचण नाही ना येणार? नाही नाही नाना, आशा तर अगदीच एकदम कॉन्फिडंट आहे की उद्याच विजयची सुटका होईल. नाना, हे असं अचानक कसल्या विचारात पडलात तुम्ही? बेटा, आता सगळं ठीक झालंय तर आशाच्या पुढच्या आयुष्याबाबत आपल्या ज्या चिंता आहेत त्या कधी संपणार आहेत का? नाना, तुमचं खरं आहे. हे बघा, उद्या विजयची सुटका होईल आणि सुटकेनंतरच आपल्याला हे कळेल की विजय आणि त्याच्या घरचे काय निर्णय घेत आहेत ते. हो बेटा, आशाने आपलं कर्तव्य पार पाडलंय आणि सगळ्यांचे गैरसमजही दूर झालेत की आत्तापर्यंत जे काही आरोप आशावरती होत होते ते सगळे चुकीचे होते. आपली आशा हिरा आहे, हिरा. हो नाना, आता वाट फक्त याच गोष्टीची बघायची आहे की आशाचं यापुढचं आयुष्य आता मार्गी कधी लागतंय. हो बेटा. हे काय बोलतेस गायत्री? ज्याच्या बरोबर आशाचं लग्न झालंय तो पल्लवीचा मित्र आहे? हो दीदी, कधी कधी असे विचित्र योगायोग घडून येतात की ज्यांची कल्पना करणंही कठीण असतं. पल्लवीला विजय बँगलोरमध्ये भेटला होता आणि जेव्हा पल्लवी इथे आली आणि विजय तिला भेटला तोवर त्याचं आशाशी लग्न झालेलं होतं. तुला काय म्हणायचंय गायत्री? मला काही समजलं नाही. दीदी, मुलं तर लहानच असतात ना, त्यांना समजावणं आणि सांभाळणं आपली जबाबदारी आहे. गायत्री, मला असं वाटतंय की पल्लवीने एखादी चूक केली आणि तुला सांगायला संकोच वाटतोय. मी पल्लवीला कधीही कोणतीही चूक करण्याची परवानगी नाही दिली आणि ना कोणती चूक केल्यावर मी तिला माफ करू शकते. तुला हे चांगलंच ठाऊक आहे. मी एकटेपणाचं आयुष्य जगतीये. मी जिवंत आहे तर फक्त यासाठी की मला पल्लवीला एका उंचीवर नेऊन ठेवायचंय. मला माहितीये दीदी, मी स्वतःही मर्यादांचं पालन केलंय आणि पल्लवीलाही कायमच मर्यादेमध्ये राहण्याची शिकवण दिलीये. असं काही झालेलं नाहीये दीदी की पल्लवीने कधी तिच्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला. मग झालं तरी काय? पल्लवीचा फोन आहे. हा, बोल पल्लवी. हा मावशी, थोड्या वेळापूर्वीच माझं डॉक्टरांशी बोलणं झालंय की मी उद्या घरी जाऊ शकते. हे तर खूपच छान झालं. दीदी इथे आलीये. दीदी म्हणजे मम्मी आलीये? हो, तुझी ममा आलीये. घे दीदीशी बोल आता. मम्मी. पल्लवी, कशी आहेस बाळा? मी बरी आहे. उद्या मला घरी सोडतील इथून. पण मम्मी, तू सांगितलं नाहीस की तू येणार आहेस म्हणून. तुला सांगणं गरजेचं नाही ना वाटलं की तुझ्यासोबत असा अपघात घडलाय? तसंही इथे येण्या अगोदर मला लायसन्स घेण्याची आवश्यकता नाहीये. नाही मम्मी, मला तसं म्हणायचं नव्हतं. मी तर बस. मी हॉस्पिटलला येऊन तुझ्याशी बोलते. ठीक आहे. 1 मिनिट. गायत्रीशी बोल तू. हो पल्लवी, मी दीदीला घेऊन संध्याकाळी हॉस्पिटलला येते. मावशी, अगं ते तर सगळं ठीक आहे, पण मला तुझ्याशी एक बोलायचं होतं. हा, बोल ना. हेच बोलायचं होतं की तू मम्मीला माझ्या आणि विजयबद्दल काहीच नको सांगूस प्लीज. हे तू काय बोलतेस? मावशी प्लीज, तुला माझी शपथ आहे. कारण मला माहिती आहे की विजय तुझं प्रेम आहे आणि मला तुझं सुख नाही हिरावून घ्यायचंय. नाही आशा, असं नको म्हणूस. विजयच्या नशिबाने चुकून त्याला माझ्या जवळ आणलं होतं, पण खरं तर त्याच्या नशिबात तू आहेस. मैत्रीमध्ये खूपदा अशी परिस्थिती निर्माण होते. ती कालही माझी मैत्रीण होती, आजही माझी मैत्रीण आहे.
कायम माझी मैत्रीण राहील. माहिती नाही ती माझ्याबद्दल काय विचार करते, पण मी नेहमीच तिला आपलं मानत आले. जर परिस्थितीने तुम्हा दोघींशी हा खेळ खेळला नसता तर नक्कीच बरं झालं असतं.